बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार स्वाभिमान यात्रा काढतायत. याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः युगेंद्र पवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय नेमकं ही यात्रा काढण्यामागचा उद्देश आहे? उद्देश म्हणजे आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. त्याच्यामुळं ही एक गाव भेट यात्रा आहे, एक संवाद दौरा आहे आणि सगळ्या गावांमध्ये तिथं गेलं पाहिजे. तिथली लोक, तिथले कार्यकर्ते सतत त्यांना भेटत राहिलं पाहिजे. हाच आमचा एक प्रयत्न असणार आहे. नेमकं यात्रेचं स्वरूप कसं असणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही लोकांशी संवाद साधणार आहे? किती दिवस ही यात्रा असणार आहे? एक 10-12 दिवस लागतात जर आपल्याला सगळ्या गावांना भेट द्यायचा असेल तालुक्यात तर. त्याच्यामुळं 10-12 दिवस लागतील ह्या आपल्या यात्रेसाठी. मग तिथं सगळ्या गावांमध्ये जाऊन जे काही त्यांचे गणपतीचे मंडळ असतील तिथं आम्ही भेट देणार. तिथं जाऊन जे काय त्यांचे स्थानिक प्रश्न असतील ते आम्ही समजून घेणार. जी काही कामं आपण केलीत आता लोकसभेनंतर आणि ह्याच्या आधी ती कामं झालीत की नाही हे आम्ही बघणार. एक प्रयत्न तो असणार आहे. आणि जे काही त्यांच्या अडचणी असतील किंवा जे काही त्यांचे मोठे प्रश्न किंवा विषय असतील हे समजून घ्यायचा आम्ही सगळे प्रयत्न करणार. तुम्ही याआधी लोकसभेच्या आधी दौरे केले, त्यावेळेस सुप्रिया सुळेंसाठी काम केलं. त्याच्यानंतर तुम्ही लोकसभेनंतर दौरे केले, त्याला नाव दिलं आभार दौरा. आता तुम्ही यात्रा काढताय. कशी चालली विधानसभेची तयारी? विधानसभेसाठी शेवटी मी तेव्हा पण पवार साहेबांसाठी काम केलं, सुप्रियाताईंसाठी मी काम केलं. आज पण मी त्यांच्यासाठीच काम करतोय. आज कुणाचीच उमेदवारी अजून जाहीर झालेली नाहीये. जेव्हा होईल तेव्हा बघू. पण कार्यकर्त्यांमध्ये गेलं पाहिजे, एक संपर्क ठेवला पाहिजे. याच भावनेतून आम्ही परत एकदा तिथं जातोय. दादा, उमेदवारी जाहीर होती ती निवडणूक लागल्यानंतर किंवा फॉर्म भरायच्या काही दिवस आधी. तयारी तर आधीपासून करावी लागते. जोरात तयारी चालू आहे तुमची त्या दृष्टीने. तयारी असं नाहीये. आता जर कोणी मला हा प्रश्न विचारला असेल सगळ्यात जास्त तर ते तुम्हीच आहात. पण तुम्हाला माहिती आहे आणि मी आज परत एकदा तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा जर माझी उमेदवारी जाहीर होईल तर पहिल्यांदा तुम्हाला बोलवून घेईन आणि मी सांगेन. अच्छा. दुसरी गोष्ट अशी आहे की अजित पवारांचं गेल्या काही दिवसापासूनची वक्तव्य, कसं बघताय वक्तव्यांकडे? कारण त्यांनी अनेक वक्तव्य केले की सुनेत्रा पवारांना उभा करणं चूक होती, त्याच्यानंतर कुटुंबातलं बोललं गेलं आणि आता बारामती विधानसभा संदर्भात. आता तुम्ही असं कसं बघताय याकडे? नाही काय शेवटी ते माझे काका आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर बोलणं इतका मी मोठा नाहीये. हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण पुतण्या म्हणून काय वाटतं किंवा एकंदरीत पवार कुटुंबाचा एक नाही भाग म्हणून काय वाटतं या नाही काय मी कसं काय बोलू त्याच्यावर? शेवटी ते माझे काका पण आहेत, ते सिनियर आहेत. त्यांच्यावर मी कसं काय बोलणार? त्यांचं स्टेटमेंट असेल, त्यांचा अधिकार आहे. ते बोलतायत. त्याच्यावर मी काय कॉमेंट करू? ठीक आहे, काका म्हणून बोलणार नाही, पण एक विरोधक म्हणून अजित पवारांनी उमेदवारी काय म्हणतात त्यांना, असं म्हणतात की अजित पवार काल असं म्हणाले की इतकी कामं करून सुद्धा बारामतीकर साथ देत नाहीत. या वक्तव्याकडे एक विरोधी पक्षातला नेता म्हणून कसं बघता? ते त्यांनी बारामतीकरांना विचारावं. बारामतीकर तर तुम्ही पण आहात. अहो पण मी पवार साहेबांसोबत आहे. पण जे सर्वसामान्य जे बारामतीकर आहेत ते तुम्हाला ह्याचं उत्तर देतील. लोकसभेच्या वेळेस फिरला, लोकसभेनंतर फिरला. आता देखील अनेक आज यात्रा घेऊन फिरताय, तुम्ही दौरा करताय. पण नेमके बारामतीकरांचे प्रश्न काय आहेत? प्रलंबित काय सातत्यानं मागण्या येतात की हे प्रश्न प्रलंबित आहेत? काय अनेक प्रश्न आहेत. पण खूप कामं आहेत. खूप असे किरकोळ पण कामं आहेत जे होण्यासारखे आहेत. ते आपण करायचा प्रयत्न करतोय आपल्या वैयक्तिक लेव्हलवर. पण जे मोठे प्रश्न आहेत, जे आपल्याला आता मार्गी लावावे लागतील. एक तर सुशिक्षित बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. पवार साहेबांनी बारामतीमध्ये शिक्षण संस्था आणले, ते वाढवले. आज आपले मुलं मुली ग्रॅज्युएट झालेत, PhD झालेत, उच्च शिक्षित झालेत. पण ज्या प्रमाणात इंडस्ट्री इथं यायला हवी होती, ती ही एक मागच्या 20-25 वर्षामध्ये आली नाही. त्याच्यामुळं लोकसंख्या वाढत गेली. पण बेरोजगारी पण मोठ्या प्रमाणात वाढली. बारामतीमध्ये अनेक तरुण मुलं मुली आहेत, जे आज पण घरी बसलेत. चांगले शिकलेत, पण हाताला काम नाहीये. आणि ह्या प्रश्नावर आपण काहीतरी मार्ग काढायचा नक्की प्रयत्न करणार आहे.
दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. आज पण बारामती शहर असू दे किंवा अनेक गावं आहेत जिथं नळाला प्यायला पाणी सुद्धा नाहीये, शेती करायला पाणी नाहीये. जे काय आपल्या हक्काचे नद्या असतील, मग नदी असेल, करा नदी असेल, त्या नद्यांमध्ये पण एवढं दूषित पाणी झालंय की ते पाणी पण आपल्याला शेतीसाठी पण वापरता येत नाहीये. आज ते पाणी एवढं घाण आहे, आपण तिथं हात जरी घातला आतमध्ये तरी आपल्या हाताला फोड येतात. ते एवढं ते खराब पाणी झालंय. ते पाणी आपल्याला साफ करावं लागेल. अनेक गावांमध्ये प्यायला पाणी सुद्धा नाहीये. ते सगळे कामं आपल्याला करावे लागतील आणि हे सगळं आपल्याला मार्गी लावावं लागेल. हे कशा पद्धतीने आता तुम्ही मार्गी लावणार विधानसभेत जाऊन? ते काय आता म्हणजे तुमचा जर आग्रह असेल तर तुम्ही भेटा पवार साहेबांना, तुम्ही मागणी करा. शेवटी साहेबांचा तो निर्णय आहे. साहेब जेव्हा ठरवतील ते आम्हाला सांगतील. जो काही त्यांचा निर्णय असेल, आपले मित्रपक्ष असतील, उद्धव साहेब असतील, काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते असतील, सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब, हे सगळे ज्येष्ठ लोक आहेत. जेव्हा ते ठरवतील, जो काही निर्णय तो घेतील, तो मला मान्य असेल. मला एक गोष्ट सांगा, अनेक प्रश्न आहेत, प्रलंबित आहेत. इतक्या वर्षात हे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. आता इथून पुढे तरी साधारण लागतील असं वाटतंय का तुम्हाला? जर पवार साहेबांच्या विचाराच्या उमेदवाराला संधी बारामतीकरांनी दिली, तर मग 100% मार्गी लागतील. खूप खूप धन्यवाद. तर होते योगेंद्र पवार ज्यांनी सांगितलं, जर बारामतीतले जे प्रलंबित प्रश्न आहेत हे यांनी सांगितले, ते जर मार्गी लावायचे असेल तर शरद पवारांचा जो उमेदवार असेल त्याला संधी दिली पाहिजे असं योगेंद्र पवार म्हणतात. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.